यवतमाळच्या घाटंजी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। सोशल मीडियावरून अफवा किती जीवघेण्या ठरू शकतात याचा प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे। उधारीचे पैसे वसूल करण्यासाठी गेलेल्या 5 जणांना मुलं पळवणारी टोळी समजून नागरिकांनी बेदम मारहाण केली। या घटनेत 2 जण गंभीर जखमी झाले तर 4 जण जखमी झाले आहेत। नेमका काय प्रकार आहे ते पाहूया। दारवा तालुक्यातील बोरी अरब येथील 5 जण उधारीची वसुली करण्यासाठी मुकुटवन येथे गेले होते। मात्र ज्यांच्याकडे पैसे होते ती व्यक्ती घरी नसल्याने त्यांनी त्यांच्या ओळखीचा संजय पेडकर नावाच्या व्यक्तीला वाहनात बसवून नेण्याचा प्रयत्न केला। हा प्रकार पाहून नागरिकांना मुलं पळवणारी टोळी असल्याचा संशय आला। कामटवाडा परिसरात नागरिकांनी या वाहनाचा पाठलाग केला आणि पांढुर्णाजवळ वाहन अडवून 5ही जणांना बेदम मारहाण केली। या हल्ल्यात दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। दरम्यान घाटंजी पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। मुलं पळवणाऱ्या टोळींबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण असून अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते। मुलं किडनॅपिंग करून गाडीमध्ये घेऊन जात आहे या संशयावरून कामटवाडा आणि पांढुर्णा या गावकऱ्यांनी त्या वाहनाचा पाठलाग केला आणि पाठलाग करून त्या वाहनातील जे वाहनामध्ये बसलेले लोक होते त्यांना मारहाण केली आणि त्या संबंधाने पोलीस स्टेशन घाटंजी येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपींचा शोध सुरू आहे। या व्यतिरिक्त या प्रकरणामध्ये जी अफवा पसरली की त्या गाडीमध्ये लहान मुलांना किडनॅपिंग करून घेऊन चालले होते असला कोणताही प्रकार आतापर्यंत निष्पन्न झालेला नाही आहे। सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातून एक अतिशय थरारक आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। धोंडेवाडी गावाच्या हद्दीत एका 50 फूट खोल विहिरीत पडलेल्या रानगव्याला जीवदान देण्यात वन विभागाला यश आले। क्रेन आणि दोरखंडाच्या सहाय्याने राबवलेल्या या मोहिमेमुळे एका वन्य प्राण्याचे प्राण वाचलेत। नेमकी कशी होती ही रेस्क्यू मोहीम पाहूयात। कराडमधील धोंडेवाडी परिसरात हा रानगवा अचानक विहिरीत पडल्याची घटना घडली आहे। ही माहिती मिळताच सातारा उप वनरक्षक अमोल सातपुते आणि सहाय्यक वनरक्षक जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। रानगवा 50 फूट खोल विहिरीत असल्याने त्याला बाहेर काढणं हे एक मोठं आव्हान होतं। परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली असतानाच वन विभागाने क्रेन आणि मजबूत दोरखंडाच्या सहाय्याने बचाव कार्य सुरू केले। तब्बल 4 ते 5 तासांच्या अधिक परिश्रमानंतर रात्री 7:30 वाजताच्या सुमारास या रानगव्याला सुरक्षितपणे विहिरीबाहेर काढण्यात आले। बाहेर काढल्यानंतर रानगव्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे आणि तो पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री होताच त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले। वन विभागाच्या या तत्परतेमुळे वन्यजीव प्रेमीसह स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाचं मोठं कौतुक होत आहे। विहिरीला संरक्षण कठोर नसल्यामुळे अशा घटना वारंवार घडत असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त होत आहे।